नमस्कार. टिळकनगर बालविद्या मंदिर, डोंबिवली ईस्ट, स्टँडर्ड 4th, सब्जेक्ट इंग्लिश बालभारती, लेसन नंबर 29, Androclus and the Lion. Hello students, today I will tell you a wonderful story. Listen carefully. मुलांनो, आज मी तुम्हाला एक आश्चर्यकारक अशी मस्त गोष्ट सांगणार आहे. काळजीपूर्वक नीट ऐका. Long, long ago, there lived a kind, gentle and courteous man called Androclus. फार फार वर्षापूर्वींची गोष्ट आहे. अँड्रोक्लस नावाचा एक खूप प्रेमळ, सुज्ञ व सभ्य माणूस राहत होता. बट ही हॅड व्हेरी क्रुएल मास्टर. पण त्याचा मास्टर म्हणजेच मालक फार क्रूर होता. इन दोज डेज, kings, nobles and other wealthy men used poor people as their slaves. त्या दिवसात किंवा त्या काळी राजे, वरिष्ठ अधिकारी आणि इतर श्रीमंत माणसे गरीब लोकांचा गुलाम म्हणून वापर करत असे. अँड्रोक्लस वॉज अ स्लेव. अँड्रोक्लस सुद्धा एक गुलामच होता. द स्लेव्ज वेअर फोर्स टू वर्क फॉर देअर मास्टर. मुलांनो, या गुलामांना त्यांच्या मालकासाठी बळजबरीने सक्तीने काम करावेच लागे. गुलाम म्हणजे गरीब माणसांना विकत घेतलं जायचं. आपण जसं काम करायला घरात बाई येते की नाही, भांडी घासायला, धुणं धुवायला, पण त्या काय करतात का तात्पुरतं येतात. आपण त्यांना पैसे देतो, त्या काम करतात, जातात. पण पूर्वी तसं नव्हतं. अशी गरीब माणसं असायची, ती कायमची विकत घेतलेली असायची. त्यांनी कायम मास्टरकडेच म्हणजे मालकाकडेच राहायचं आणि ती सांगेल तशी कामं करायची. त्याला म्हणायचे गुलाम. दे हॅड टू डू व्हॉट देअर मास्टर टोल्ड देम. त्यांचा मालक जे काही काम सांगेल ती सर्व कामे त्या गुलामाला करावी लागेल. दे हॅड नो फ्रीडम, नो राईट. त्यांना कोणत्याही प्रकारचे स्वातंत्र्य नसे, तसेच कोणतेही अधिकार नसे. इव्हन व्हेन दे वेअर अनहॅप्पी विथ देअर मास्टर, दे कुड नॉट लिव्ह हिम. जरी एखाद्याला आपला मालक आवडत नसे, म्हणजेच तो त्या मालकाकडे दुःखी असेल, तो आनंदी नसेल, तरी देखील तो त्यांना सोडून जाऊ शकत नसे. दे वेअर बाउंडेड बाय लॉ टू ओबे देअर मास्टर, हाऊएव्हर विकेड ही माईट बी. मालक कितीही दुष्ट असला तरी देखील ते कायद्याने बांधलेले गेलेले असत, म्हणजे ते त्यांना सोडून जाऊ शकत नाही. त्यांनी गुलामी केलीच पाहिजे, आपल्या मालकाची आज्ञा पाळलीच पाहिजे, असा कायदा होता. अँड्रोक्लस डिड नॉट लाईक हिज विकेड मास्टर. अँड्रोक्लसला सुद्धा त्याचा दुष्ट मालक अजिबात आवडत नसे. हिज मास्टर स्टर्व्ड हिज स्लेव्स अँड ऑफन व्हिप्ड देम. त्यांचा मालक गुलामांना उपाशी ठेवत असे आणि नेहमी चाबकाने मारायचा. अँड्रोक्लस फेल्ट दॅट इव्हन डेथ वॉज बेटर दॅन सर्व्हिंग सच अ मास्टर. अँड्रोक्लसला असे वाटे की अशा मालकाकडे काम करण्यापेक्षा मरण बरे. ही केप्ट लुकिंग आउट फॉर गुड अपॉर्च्युनिटी. तो एका चांगल्या संधीची वाटच पाहत होता. म्हणजे कशासाठी? तर सुटका करून घेण्यासाठी किंवा पळून जाण्यासाठी. ॲट द फर्स्ट चान्स ही गॉट. आणि एक दिवस त्याला एक चांगली संधी मिळाली. ही एस्केप्ड फ्रॉम द क्लचेस ऑफ हिज क्रुएल मास्टर. अशा दुष्ट मालकाच्या तावडीतून सुटण्याची त्याला एक दिवस एक संधी मिळाली. नाऊ, ऑल्दो अँड्रोक्लस हॅड दस रन अवे, ही वॉज नॉट अ कॉवर्ड. अँड्रोक्लस भित्रा, भॅड नव्हता, तरी देखील तो तिथून पळून गेला. ही टूक शेल्टर इन अ फॉरेस्ट. तो जंगलात राहू लागला. ही वॉज नॉट अफ्रेड
of the wild beast that roamed the forest. त्याला जंगली प्राण्यांची किंवा पशूंची भीती वाटत नसे. He did not mind that he had no roof over his head. डोक्यावर छत नाही म्हणजेच स्वतःला राहायला घर नाही याचे त्याला काहीच वाटत नसे. He was happy that he was free as a bird to go whatever he wished. तो पक्ष्यांप्रमाणे त्याला हवे तेथे तो फिरू शकत होता, जाऊ शकत होता. यातच तो खूप आनंदी होता. म्हणजे आता त्याला पूर्णपणे स्वातंत्र्य मिळालेले होते. जसे पक्षी कुठेही स्वच्छंदपणे उडू शकतात, तसा हा सुद्धा इकडे तिकडे फिरू शकत होता. One day, as he was wandering in the forest, he suddenly came face to face with a lion. एक दिवस तो जंगलात असाच हिंडत होता, फिरत होता आणि फिरता फिरता अचानक एका सिंहाच्या समोर आला. His first reaction was to run and flee. त्याची पहिली कृती अशी होती की आता इथून वळायचं आणि पळून जायचं. But then he saw that the lion had not moved on seeing him. पण त्याच्या लक्षात आलं की सिंह त्याला पाहून काहीच हालचाल करत नाहीये. It neither growled nor roared. तो गुरगुरतही नव्हता आणि गर्जनासुद्धा करत नव्हता. In fact, it looked at him piteously as if it was in great pain. खरं तर त्याला खूप वेदना होत असल्यामुळे तो खूप दयापूर्वक म्हणजे केविलवाणेपणे अँड्रोक्लसकडे बघत होता. अँड्रोक्लस पॉज. अँड्रोक्लस थांबला. Then he moved very cautiously towards the lion, step by step. नंतर तो खूप काळजीपूर्वक हळूहळू सिंहाकडे सरकला म्हणजेच गेला. The lion meant and whimpered, "Please help me," its eyes seemed to say. सिंह खूप विव्हळत होता, कणत होता आणि खूप दुःखी होता. त्यांच्या डोळ्यात होते की जणू काही मला मदत कर. म्हणजे त्याच्याकडे बघून असं वाटत होतं की तो सिंह म्हणतोय की मला मदत कर. मुलांनो, आता इथपर्यंतची गोष्ट आपण ऐकलेली आहे की अँड्रोक्लस त्याच्या मालकाच्या तावडीतून सुटला, जंगलात आलेला आहे आणि एका सिंहाच्या समोर आलेला आहे. पण सिंह त्याला काही करत नाही, कारण की त्याच्या डोळ्यात त्याला दिसत होतं की त्याला मदतीची गरज आहे. मुलांनो, आता अँड्रोक्लसने सिंहाला कशी मदत केली ते आपण पुढील भागात बघूया. तुम्ही इथपर्यंतचा धडा व्यवस्थित वाचून ठेवा. धन्यवाद.